काय मग मैत्रिणींना, खिचडी भगर खाऊन कंटाळा आलाय ना, तर चला तर मग काहीतरी वेगळं पण बनवून पाहिजे. पण उपवास अजिबात राहायचं नाही हां. तर इथे मी ना शाबूत तांदूळ आहे ना मिक्सरला आहे ना फिरवून घेतलेला आहे आणि चाळणीने चाळूनसुद्धा घेतलेला आहे. आणि 4-5 हिरव्या मिरच्या आहे ना मिक्सरमधून फिरवून घेतल्या, त्या पण त्याच्यात ॲड केलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे. मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे, कारण पुढे पण आपण आहे ना मिरच्याचा वापर करणार आहोत. तर इथे 2 बटाटे उकडून घेतलेले, 2 रताळेसुद्धा उकडून घेतलेले आहे. 2 म्हणजे एकच रताळं बरं का, त्याचे 2 भाग केलेला आहे. ते किसणीच्या साहाय्याने ना छान किसून आहे ना ते पण त्याच्यात ॲड करायचं आहे. आणि आहे ना थोडं पाणी टाकून आहे ना छान घट्टसर पीठ आहे ना मग भिजून घ्यायचं आहे. हे पहा, थोडं पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी आहे ना थोडं जास्तच टाका. थोडं पातळ झालं ना तरी चालेल, कारण आहे ना शाबूत तांदूळ आहे ना पाणी आहे ना शोषून घेतो, नंतर घट्ट पीठ होतं. आता आपण आहे ना त्याच्यासाठी आहे ना तोंडी लावण्यासाठी आपण एक आमटी बनवणार आहोत बटाट्याची. तर त्यासाठी आहे ना शेंगदाणे भाजलेले, हिरवी मिरची आणि मीठ छानपैकी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आणि फक्त तेल घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं, त्याच्यात ते बॅटर ॲड केलेलं आहे. आणि 2 बटाटे आहे ना छानपैकी शिजवून ते कटिंग करून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं आहे ना आमटी, त्यानुसार तुम्ही ठेवायचं आहे. आणि त्याच्यात बटाटे ॲड करायचे आहे आणि छानपैकी उकळी येऊन द्यायची. बटाटे अगोदर शिजलेले असल्यामुळे आहे ना जास्त वेळ लागत नाही भाजीला. हे पहा, आमटी पण तयार झालेली आहे. तर आता आहे ना आपण अशी गोल चपातीसारखी आहे ना लाटून घ्यायचं आहे. आणि आकार आहे ना गोल येण्यासाठी आहे ना एक मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे, त्याने छानपैकी प्रेस करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं गोल आपली भाकरी होणार आहे. हे पहा ह्या पद्धतीने. तर आता आहे ना तुपाची धार टाकून आहे ना छानपैकी दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे. अशा छोट्या रेसिपी पाहण्यासाठी आहे ना चॅनलला नक्की फॉलो करा. ज्या काही दादांनी फॉलो केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. ह्या पद्धतीने आपण सर्व बनवून घेणार आहोत. हे पहा, किती सुंदर असं तयार झालेलं आहे आपलं. छान टमटमीत फुगतेसुद्धा बरं का. हे पहा, प्लीज मैत्रिणींनो लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो. हे पहा किती सुंदर असा तयार झालेला फराळ आपला.